डाले, सर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। लोकांना माहित नाहीये की या सत्ताधाऱ्यांनी काय कृत्य केले ते सुद्धा माहिती करणं हे यात्रेचं ध्येय आहे आणि म्हणून हा एल्गार अगेन्स्ट आघाडी सरकार आहे। तेव्हाही सत्ता परिवर्तन झालं, आताही होण्याची शक्यता आहे। त्याच्यात युवा मोर्चाचा आमचा खारीचा वाटा। 70,000 कोटी खाल्ले इरिगेशन मध्ये, 70,000 कोटी आणि सिंचन मिळालं 0.01%। आणि पुन्हा काय म्हणले, सोलापूरचा आमचा बांधव उपोषणाला बसला होता, पाणी नाही, पाणी सोडा कालव्यांनी म्हणून, तर त्याला म्हणले आता काय धरणात पाणी नाही तर काय म्हणले आपलं मुख्यमंत्री। ही त्यांची भाषा, हा त्यांचा वागण्याची पद्धत। यांना सत्तेची, पैशाची आणि त्यांच्या मसल पावरची मस्ती आली आहे, ती जनता माध्यमातून भारतीय युवा मोर्चाने काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त सरकार अशी घोषणा दिली आहे। या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा केला जाणार आहे। मुंबईसह राज्यभरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय। त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केली। पुणे विद्यापीठातल्या यशदा हॉलमध्ये आज मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन होणार होतं। मार्गदर्शन शिबिर होतं काँग्रेसचं। यावेळेला भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली भाजप युमोर्चा कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केले। आम्ही मुख्यमंत्र्यांना आर पाटलांचा राजीनामा मागण्यासाठी आलेलो आहोत। रोज अत्याचार होतात, रोज आपल्यावर बाहेरचं अतिक्रमण होतं। नवीन जे वोटर्स आहेत त्यांना कसा आपला येणारा देश हवा आहे, हा युवांचा देश आहे आणि येणारा युवा हा काय स्वप्न बघतो, तर गुड गव्हर्नन्सची ते स्वप्न बघतो आणि गुड गव्हर्नन्सचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत। सरकारने केलेला भ्रष्टाचार, या सरकारच्या नावावर असलेले घोटाळे, तरुणांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, हे विषय आम्ही घेऊन लोकांसमोर जातो। जे मिशनचं राजकारण करत नाहीत, कमिशनचं राजकारण करतात, त्यांना हा युवा वर्ग आता उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही। आतापर्यंत ज्या घोटाळ्यांवर आम्ही प्रकाश टाकतोय, खास करून सिंचन घोटाळा, जो घोटाळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचं उगमस्थान आहे, शेतकरी सुखी नाही, बेरोजगारी आहे, या सगळ्यांच्या पाठीशी सिंचन घोटाळा आहे आणि त्यामुळे माझा आरोप हा साहजिक त्यांच्या खात्यांचे घोटाळे असल्यामुळे त्यांच्याकडे जातो।
एल्गारच्या माध्यमातून मी जेव्हा युवांना आवाहन करण्यासाठी गेले तेव्हा मला माझ्या अपेक्षेपेक्षाही दुपटीने प्रतिसाद जाणवला आणि याच्यामध्ये सरकारने केलेले घोटाळे, सरकारने केलेला भ्रष्टाचार हा जनमानसामध्ये न्यायचा आणि जो नवीन फर्स्ट टाइम वोटर आहे, नरेंद्रजी मोदी यांनी आम्हाला एक टार्गेट दिलं की नवीन वोटर्सना आपण भाजपाकडे वळवणं हे आमचं काम आहे. लोकांचा जो प्रतिसाद मला मिळाला त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की एल्गार अगेन्स्ट आघाडी सरकार हा आमचा कार्यक्रम जो आहे तो लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचलेला आहे.